पढा प्रभु भावे तिने संपुष्टी राहावे। होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी। होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। पांडुरंगा करो प्रथम वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलावंत करतार वंदे वाणी विनायक। भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास रूपिणं। व्याध्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वरं। वंदे बोधमयं नित्य गुरु शंकर रूपिणं। यवाश्रितो शिव कृपी चंद्र सर्वत्र वंदते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विचारिणं। वंदे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वर। उद्भव स्थिति संहारी प्राणि हिं क्लेशहारिणीं। प्राणा प्राण समायुक्ता नथो हम राम वल्लभम। ओम यनमायाय नमः वशवर्ति विश्वमखिलं। ब्रह्मादि देवासुरा रजस्ववाति मृत्सैव भाति सकलं। यज्जो यथात हिर्भ्रमः यत्पादक्लौमेश मावये भवानी भूतेषु तिर्षावतम्। वंदेऽहं तं शेष कारण परम रामाखिलेशं हरे। नाना पुराण निगमागम सम्मतं यत् नाना पुराण निगडितं क्वचितन्यतोपे। श्री स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। भाषा निबंध मति मंजुल मार्तनोते। प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता। चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत। आता बंधु देव ब्राह्मण नित्य निपुण्य ज्यांचे चरण। प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत। आता बंधु साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान। विठ्ठल नाम उच्चारती दया तया माझे दंडवत। आता बंधु रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका। ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत। ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोले वो बढिया बोला। अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे। तीन शिरे सहा एवढा प्रभु भावे तिने संपुष्टी राहावे। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रसंगाधीन सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगत विद्वान देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांचा गाथा पाचवा वेद म्हणून मान्य झाला असे संत विभूषित सदेह वैकुंठ गमन जिजाई रमण असणारे थोर साधू
देहू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता घेतलेला अभंग आहे. आत्ताच महाराजांनी सूचना दिली, या गावामध्ये सत्यात म्हटलं तर हे पहिलंच कीर्तन आहे. आणि त्रास काही टाळकऱ्यांना तिथं बसलेला झाला असेल. याचं कारण म्हणजे 5 वाजल्यापासून कथा चालू होती. ती कथा 8:30ला संपूर्ण या ठिकाणी आली. 3.5 तासाचं बोलणं झालेलं आहे. कंटिन्यू 3.5 तासाचं बोलणं झाले, म्हणून स्पीकर तिकडे असल्यामुळे जरा घसा जड झालेला होता. आता आणखी 2 तास बोलायचं आहे, त्याच्यामुळे थोडं जरा मोकळं बोलावं असं वाटलं, म्हणून मी इकडं फोन करायला लावलं. येतो ना व्यवस्थित आवाज आहे ना? जीवाचा संकल्प पूर्णत्वास जात नाही, याच उदाहरण म्हणजे आजचं उदाहरण. महाराज सांगायचं एक आणि आला एक. हे संकल्प कोणाचे? हे जीवाचे संकल्प आहेत, आणि जीवाचे संकल्प पूर्णत्वास जात नाही. आपण संकल्प सत्य असेल तर भगवंत तो संकल्प घडवून आणतो. जसं की सेवा त्यांची, पण कुस माझ्या आईची पवित्र झाली, की अशा साधूच्या ठिकाणी मला निमंत्रण दिलं. म्हणजे इतर बुवा असता तर मीही टाळला असतो, बाबा तिथं 3.5 तास बोलायचं आणि इथं 2 तास, कारण रोजची कीर्तन पण आहे. पण म्हटलं गुरुवर्यांच्या जागी सेवा आहे ना, त्यामुळे म्हटलं जावा. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मनात ज्या असतील स्मिर राम कर अद्भुत करणे, महिमा जाई जासू नाही बरणे, त्याच्या लीलाचं वर्णन करणं अशक्य आहे. म्हणूनच व्यापक म्हटलेला बरं का. म्हणून एवढा या अभंगामध्ये तुकोबारायांनी त्याच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन सांगितलेलं आहे. आणि भगवंताची भक्ती कोणती, कोणत्या भक्तीनं तो प्रसन्न होतो, हा भाव या अभंगात स्पष्ट केलेला आहे. हा अभंग जगद्गुरु तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? ज्यांच्या हातामध्ये पारडा आहे. एका ठिकाणी प्रपंच टाकला आणि एका ठिकाणी परमार्थ टाकला, तोडला तर प्रपंचही घडला, परमार्थही घडला. त्या काळी म्हणत होते तुका दोही ठाई चोर, पण नाही बरं का, प्रपंचही घडला. किती प्रपंच घडला. महात्मा वैकुंठाला जात असताना तुकोबारायांची धर्मपत्नी 5व्या महिन्याची गर्भवती आहे. आता इथं काही ठिकाणी आमचेच काही बुवा मंडळी आक्षेप घेतात की तुकोबारायांसंग त्यांची बायको आली नाही. याचं कारण काय? तर तिचा म्हशीत जीव आहे आणि हिच्यात जीव आहे, तिला पोळ्या करायच्या होत्या आणि ती म्हटली वैकुंठ कुठल्या गावाला गेला. असं चरित्रात वर्णन नाही बरं का. ती का थांबली याचं कारण आहे का? ती वैकुंठाला जर त्यावेळेला गेली असती तर तुम्हा आम्हाला आषाढीचा सोहळा पदरात पडला नसता. कारण ज्या वेळेला महात्मा वैकुंठाच्या दिशेने प्रवास करतो त्यावेळेला तुकोबारायांच्या पत्नीच्या गर्भात जे कोणी होते ते नारायण महाराज. वैकुंठाला गेल्याच्या नंतर हेच नारायण महाराज जगतात आले आणि याच नारायण महाराजांनी तुकोबारायांच्या पादुका, माऊलींच्या पादुका गळ्यामध्ये धारण केल्या आणि रस्ता आषाढीच्या वारीचा धरला. ती वारी पहिली नारायण महाराजांनी दिली आणि जयघोष जो ज्ञानबा तुकाराम हा जयघोष आहे ना, हा नारायण महाराजांनी दिलेला जयघोष. कदाचित तुकोबारायांनी विचारलं होतं, बाई वैकुंठाला चल. ते म्हणजे मला कशाला वैकुंठ पद? म्हणजे तूच तर खरी वैकुंठ पदाच्या अधिकारी आहेस. याचं कारण आयुष्यभर परमार्थ मी करावा आणि भगवंतानं तुझ्या पायातला काटा काढावा. परमार्थ आयुष्यभर मी केला म्हणते तुकोबाराय. माझा परमार्थ आयुष्यभर एवढा जावणे संसार बैसूल अंगणी, एवढा त्याग केला आयशा वैराग्याच्या लाया, पूर्ती जळाली माझी काया, देखत देखत ती लवलाया टाकून मज गेला. किंवा एवढे वैराग्य संपन्न परमार्थ माझा, पण आवले मी तुझ्या करता विचारतोय की परमार्थ जरी माझा असला तरी माझा गाथा तुझ्या पातळात सुरक्षित होता. त्या गाथेला कापड मिळालं नाही तर जिजाईनं आपला पदर फाडून ती गाथीची पानं सुरक्षित ठेवली बरं का. म्हणून परमार्थ पदाची खरी अधिकारी कोण आहेस, मला भक्ती करता आली याचं एकमेव कारण म्हणून माझी आवली माझ्या सोबत होती. तुकोबारायाचं आजचं जे वैकुंठ गमन आहे ना, याला मुख्य कारण काय? ती पत्नी आहे. काही सांगतात तो माणसं, काही सांगतात की संसार त्यागला, संसार त्यागलेला असला तर पत्नी गर्भवती होती का? चरित्र सांगताय ना, एवढा भरभरून संसारी करायला आपल्याला साधू संतांनी सांगितलेला आहे बरं का. असं कोणते पत्नीचा त्याग असल्याशिवाय कोणत्याही पुरुषाचं कर्तव्य नाही. रामायण आम्ही वाचत आलेला आहे. पहिला त्याग बघायचा सीतेचा, पहिला त्याग बघायचा उर्मिलेचा. म्हणून संत चरित्र पाहत असताना सुद्धा मुक्ताईचा त्याग बघायचा. त्यावेळेला ताटी लावलेली आहे, लावलेली ताटी उघडाय किती वेळ लागला असता? ताटी म्हणजे का ती भिजागळीची दार होती का? आता कुलूप लावलेला आहे त्याला मग मोठं काहीतरी आणा आयदान वगैरे त्यानं दार पाडा. कसपाटाची ते खूप रवलेलं नुसतं असं केलं असतं तरी त्या ताटीचं दार उघडलं असतं. याच्याकरता एवढ्या अभंग रचायची काय गरज होती? नुसतं असं जरी केलं असतं तरी ताटीचं दार उघडलं असतं ना. पण याच्याकरता तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
मन मारुनी मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, पुन्हा शुद्ध हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वारंवार वारंवार म्हणण्याची गरज काय हो? वेळ क्रोधाचा भगवाना अवघा योग थोल गेला. कोण सांगते? मुक्ताई. आणि म्हणून ताटी कशाची होती तर ताटी समाधीची होती. त्याच वेळेला महात्म्यानं समाधी घेतली असती, त्याच वेळेला समाधी झाली असती बरं का, त्या ठिकाणी जर मुक्ताई नसती तर. म्हणून मुक्ताईचे वरदान आहेत. ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली, चांगदेव 65 आपल्याला मिळाली, याला एकमेव कारण म्हणजे मुक्ताईचे ताटीचे अभंग आहे. या अभंगानं जर जागृती प्रदान केली नसती तर महात्मा समाधीला तेव्हाच गेला असता, तेव्हाच महात्मा समाधीला गेलेला असता, मग आपल्याला ज्ञानेश्वरी पदरात पडली नसती. म्हणून मुक्ताईचा त्याग लक्षात आणायचा. कोणताही पहा तुम्ही, हरिश्चंद्र राजाची कथा घ्या, त्यावेळेला तारामतीचा त्याग लक्षात घ्यायचा. रामाचं चरित्र लक्षात आणलं तर पहिलं सीतेचा त्याग लक्षात घ्यायचा. आणि राधेशिवाय भागवत अपूर्णच आहे, कृष्ण चरित्र अपूर्ण आहे, तर त्याग लक्षात घ्यायचा. ही सहचारिणी असते बरं का. ब्रह्म आणि माया या दोघांनी सृष्टी चालते. म्हणायला फक्त ब्रह्म माया सारा, माया सारा, माया सारा हे फक्त म्हणायला आहे महाराज. पण सीता राम राधे कृष्ण तुकोबारायांसोबत जर आवली प्रकरण चरित्रातनं काढलं तर चरित्राला शून्य अर्थ आहे. आवली प्रकरण जर काढलं जगद्गुरु तुकोबारायचं तर त्या प्रकरणाला शून्य अर्थ. म्हणून गाथा वाचा, या गाथेतलं पूर्णबोध नावाचं प्रकरण करा. हे पूर्णबोध वैकुंठाला जाताना फक्त पत्नीला दिलाय. कुणाला दिलाय? पत्नीला दिलाय. मग एवढं जर संसाराचा तिटकार महात्म्याला आला असता तर पत्नीची कळकळ व्यक्त केली असती का? बाबा ही नकार देते ना, काहीतरी विश्वाचं गुपित या ठिकाणी लपलेलं असेल. ज्या अर्थी माझ्या पत्नीचा वैकुंठाला नकार आहे, ही इथंच राहती, पण हिच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त व्हावा याच्याकरता बाई तुझं कल्याण व्हावं म्हणून मी तुला ऐक पूर्णबोध सांगतो. ते पूर्णबोधाचं प्रकरण गाठेत आहे. कोण येते घरी आमच्या कसाला, काय ज्याचा त्याशी नाही धंदा. बरोबर नाही? कुणाला सांगितलेलं आहे का? तुम्हाला आम्हाला सांगितलंय. कोणाकरता अभंग आहेत हे पत्नी करता अभंग आहेत. आणि त्याला नाव दिलेलं पूर्णबोध. म्हणून नुसता बोध आपल्याला, पण पूर्णबोध फक्त पत्नीलाच. बोध दिला आपल्याला पण पूर्णबोध पत्नीलाच. अशा अंगानं चरित्र सांगावे लागतात. म्हणून पारड धरलेला आहे त्याच्यामध्ये. प्रपंचही समतोलात आणि परमार्थही तितकाच समतोलात. ज्यांच्या चलन घडला. म्हणून तुका चालवी कावडी, 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 प्रवृत्ती निवृत्ती प्रवृत्ती बहुत पुढता पुढती गोडी, बहुत पुढता पुढती गोडी, पुढता पुढती गोडी, भजन करत आवडी, 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 केशवदास नटते. आहा आहा रे भाई, 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 आहा रे भाई. तुकोबा सांगतात खांद्यावर कावड आहे, तुका चालवी कावडी, प्रवृत्ती निवृत्ती. प्रपंचाचा मार्ग प्रवृत्तीचा, परमार्थाचा मार्ग निवृत्तीचा, दोन्ही कावडी आहेत ना खांद्यावरती. पण भरलंय काय? भजन कळस आवडी. मला परमार्थही गोड वाटू लागला आणि प्रपंचही माझ्याच्यानं साध्य का? मी जे कळस भरलेत ना त्या कळसात काय भरलंय? भरूनही भजन कळस आवडी. आणि मग त्यानं केशवदास नटतसे. असा परमार्थ ज्यांनी साध्य केला आणि सदैव वैकुंठ गमन प्राप्त केलं त्यांचा हा अभंग आहे. या अभंगातनं भगवंताच्या व्यापकतेचं स्वरूप जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. किती व्यापक आहे होतो, किती एवढा. आता सांगता आला नाही बरं का, सांगता आलं नाही म्हणून काय सांगावं, काय सांगावं म्हणून एवढं सांगितलं बरं का. त्याच्या व्यापकत्वाचं जर दर्शन घ्यायला गेलं तर ते वेदालाही जाणवलं नाही, शास्त्रालाही कळलं नाही,
फक्त याचं नामाची गोडी मात्र गाता आली, परंतु कसा आहे हे मात्र कळलं नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुची जाणे, जाणते नेनते हरीचे ठिकाणे, एका जनार्दनी हरी बोला. नामाचं स्वरूप कळलं, पण तो केवढा हे मात्र अजून कळलं. नामाचं स्वरूप कळलं म्हणून तर वेद पुराण या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, वेद पाहिले, शास्त्र पाहिले आणि पुराण पाहिले, या तिघांमध्ये भगवंताचं वर्णन आलेलं आहे. पण या तिघांच्याकडे जर दृष्टी टाकली तर तो कुठनं कळतो याचं वर्णन माऊली सांगतात बघा. वेद मार्गाने जर तुम्ही याला जाण्याचा प्रयत्न केला तर फक्त जाणीव आहे. शास्त्र मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला तर फक्त कारण आहे. आणि 18 ही पुराणे हरीशी गाती. पण पुराणांनी जर याला जाण्याचा प्रयत्न केला कथेच्या माध्यमातून तर कळतं हा केवळ हा. म्हणून श्रीमद भागवताच्या चरित्रामध्ये वर्णन केले पहा. वामन अवताराच्या लीलेमध्ये भगवंत बटुक झाला. बटुक झालेला हा भगवंत बळीराजाच्या द्वारामध्ये गेला आणि त्यावेळेला 101 यज्ञ महायज्ञ चालू आहे. आणि या बळीच्या दारामध्ये प्रभू परमात्मा बटुक रूप घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शुक्राचार्य यज्ञामध्ये आहुती टाकत आहे. यज्ञामध्ये आहुती टाकणारे हे शुक्राचार्य यांच्याकडे दृष्टी पडली. शुक्राचार्याची दृष्टी बटुकाकडे पडली. मग शुक्राचार्य आहेत ते असुरांचे गुरु, त्यांनी जाणलं तपाच्या सामर्थ्यानं की दारात आलेलं कोण आहे तर हा प्रत्यक्ष महाविष्णू आहे म्हणे. बटुक वेश धारण करून आलेला आहे. त्याचं यज्ञ मंडपामध्ये पाऊल पडलं. यज्ञ मंडपानं सगळ्यांची दृष्टी यज्ञाकडे नाही तर त्या बटुकाला पाहण्याकरता सर्वांनी पाहिलं. राजा मोहित झाला. मोहित झालेला राजा प्रभू परमात्म्याकडे गेला. पाद्यपूजन त्यांचं केलं. एका आसनावरती परमात्म्याला बसवलं आणि तुमची काय इच्छा आहे म्हटला ती माझ्यापुढे प्रगट करा, मी तुम्हाला द्यायला ती तयार आहे. काय पाहिजे तेवढं फक्त मला सांगा म्हटले. त्यावेळेला म्हणतात की बाबा मला तप करायचं आहे आणि तपा करता माझी पावलं भरतील एवढी मला भूमी हवी. काय हवंय मला? माझी पावलं भरतील एवढी मला भूमी पाहिजे म्हटल्याच्या नंतर शुक्राचार्यांची अनुमती घेण्याकरता गेले. झारी पात्र शुक्राचार्यांच्या शेजाराचं उचललं. शुक्राचार्य म्हणतात कुठे निघालास? दान देण्याकरता, संकल्प सोडण्याकरता निघालो. शुक्राचार्य म्हणाले गुरुवाणी आहे, मी सांगतो ते ऐक. संकल्प जर सुटला तर सर्वस्वाला बळी गमावून बसशील. हा दारात आलेला कोण आहे तुला माहिती नाही? हा दारात आलेला महाविष्णू आहे. लक्ष्मी ज्याच्या चरणाच्या सेवेला, जी विश्वाला संपन्न लक्ष्मी करते, ती जाशी ज्याची आहे, ती ज्याची दासी पायाच्या सेवेला तो तुझ्याकडे 3 पावलं मागायला आला. यात काहीतरी कपट दिसतंय मला. म्हणून गुरुवाणी आहे की तू त्याला दान देऊ नकोस. तरी सुद्धा बळीराजानं हे ज्या वेळेला जाणलं, बळीराजा म्हणाला की एवढा जगदानी, म्हणजे एवढा विश्वाला व्यापून टाकणारा या जगाचा मालक असताना तू जर माझ्या दारात आलेला असेल आणि मी जर त्याला कोणतं दान देऊ शकत नसेल तर मग ठीक आहे, माझ्या जन्मालाच अर्थ काय, सर्वस्व गेलं तरी चालेल म्हणता, पण याला मी दान देणार. आणि दान देण्याकरता झारी पात्र उचललं. पण संकल्प सुटू नये याच्याकरता तोंडाला शुक्रमुनीनं डोळा लावला. झारी पात्रातनं पाणी सोडण्याचा प्रयत्न करतोय. संकल्प सुटेना. आता काय करावं? परमात्म्यानं जाणलं की शुक्राचार्याचा डोळा आहे आणि हा शुक्राचार्याचा डोळा परमार्थ पथाला आड येतोय. भगवंतानं काय केलं? जी आड गोष्ट येते ती काय करतो भगवंत? बाजूला सारतो. म्हणून घेतली दरबाची काडी. काहीतरी कचरा अडकलेला दिसतो, ही घे दरबाची काडी. त्याच्याच हातात दिली आणि त्याच्याकडनं त्याच्या गुरुचा डोळा फोडायला लावला. आडा आला म्हणून उडी गेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. मग या ठिकाणी संकल्प सुटला. तुमची पावलं मोजण्याकरता त्यानं जे पाय लांब केलं ते पहिल्याच पायामध्ये पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पायामध्ये अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ आणि स्वर्गलोकीचं राज्य व्यापलं. एवढं व्यापून सुद्धा तिसरा पाय याचा कमीच भरला. मग हा शुक्रमुनीला म्हणतोय की आता तुझ्या शिष्याकडे काय राहिलं तेवढं विचार म्हणे. माझा तिसरा पाय अजून शिल्लक आहे, हा कुठे ठेवावा? म्हणून बळीराजानं स्वतःच मस्तक पुढे केलं. म्हटला या मस्तकावर शरणागती वृत्तीनं मी तुम्हाला शरण आलोय म्हटला. त्या मस्तकावरती हा पाय ठेवा. आणि मग बळीराजा पाताळाला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. बळीराजा पाताळाला नेला. हे फक्त लीलात्मक वर्णन आहे. हे फक्त एका चरित्राचं आहे. त्यानं फक्त बळीराजा करता एवढी 3 पावलं व्यापक केली. मग खरं स्वरूप त्याचं किती असेल?
म्हणून अभंगाच्या पहिल्याच्या म्हणून व्यापक स्वरूपाचं वर्णन त्याच्या करता येत नाही, म्हणून यवढा सांगावा केवढा, म्हणून यवढा. आणि एक श्रीमद भागवतामध्ये चरित्र येतं पहा. ज्या वेळेला ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्म्याकडे आले त्यावेळेला द्वारपालांना म्हणाले की सांगा परमात्म्याला, म्हणजे ब्रह्म आलेले आहेत आणि अनुमती आत येण्याकरता द्या. कृष्ण परमात्म्याला सांगण्याकरता ते द्वारपाल गेले. अहो म्हणे कुणी ब्रह्म आलेला आहे, आतमध्ये सोडू का? परमात्मा म्हणाला त्याला जाऊन पहिलं विचार की कोण आलंय ते पुन्हा गेले. अहो तुम्हाला विचारले म्हणे कोण आलं म्हणून सांगा म्हणे ब्रह्म आलाय, ब्रह्मदेव आलेत म्हणून सांगा. पुन्हा विष्णू परमात्मा कृष्ण परमात्म्याकडे द्वारपाल गेले. अहो म्हणे ते म्हणतात मी ब्रह्मदेव आलोय, पुन्हा जाऊन त्यांना विचारा की कोण आले. पुन्हा गेले. अहो तुम्ही कोण आलात, तुम्ही कळत नाही का? अरे ब्रह्मदेव आले म्हणून सांग विधाता, माझी 4 मुख आहेत, 4 मुखाचा ब्रह्मदेव आले म्हणून सांग. मग त्यावेळेला आतमध्ये गेले आणि मग म्हणा लागले अहो तर कोणी 4 मुखाचा ब्रह्मदेव आलेला. हा मग म्हणे आत पाठव. मग कळालं की हा कोणत्या लोकाचा ब्रह्मदेव आहे. म्हणे प्रभू मला सांगा, तुम्ही 3 वेळा मला का प्रश्न केला की कोण आले म्हणून? अरे म्हणे तुम्ही तुमची ओळख सांगितली नाही तोपर्यंत मला कळालंच नव्हतं. म्हणे ब्रह्मदेव कळाला नाही तुम्हाला? म्हणे नाही कळाला. रागच आला त्याला, राग आला. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवानं तिथंच द्वारकेतच राजीनामा लिहिला. राजीनामा लिहून म्हटलं आता तुझी सृष्टी चालती कशी तेच बघतो म्हटलं मी. आता तुझी सृष्टी चालणार नाही. त्याने राजीनामा लिहिला, त्याच्यावर सही केली, अंगठा मारला, देवापुढे ठेवला. बस इथनं पुढं तुझा तू चालव, तुझा तू निर्माण कर आणि तुझा तू नष्ट कर, माझा आणि तुझा संबंध संपला म्हटला. ब्रह्मलोकात ब्रह्मदेव जाऊ लागला. ब्रह्मलोकात ब्रह्मदेव जात असताना ब्रह्मदेवासोबत लीला भगवंतानं अशी केली की ज्या रस्त्यानं ब्रह्मलोका सत्यलोकाकडे ब्रह्मदेव चाललेले होते त्याच रस्त्यानं ब्रह्मदेवाला एक उंटांची रांग दिसली. उंटांची कितीतरी किलोमीटर उंट होते पुढं आणि कितीतरी किलोमीटर उंट माग चाललेले ब्रह्मदेवाला दिसले. आणि प्रत्येक उंटावर या बाजूला 2 पेट्या आणि या बाजूला 2 पेट्या, म्हणजे एका उंटावर 4 पेट्या लादलेल्या होत्या. 4 पेट्या एका उंटावरती लादलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी ते सत्यलोकाच्या दिशेनं चाललेले दिसले. मग ब्रह्मदेवाला समजलं की आत्ताच राजीनामा दिला, ही सृष्टी काही मी निर्माण केली नाही, माझ्याकडनं ही सृष्टी निर्माण झाली नाही. हे निर्माण कसं झालं? आणि त्या उंटांना हाकणारी एक बाई होती. त्या बाईला प्रश्न केला, आडवा ब्रह्मदेव झाला. ती बाई म्हणाली बाबा कोण तू? ती म्हणाली मी ब्रह्मदेव आहे. म्हणजे हो बाजूला, का बरं हो बाजूला? तर म्हणजे मला कळत नाही म्हणे कोण तू आहेस ते. अरे मी म्हणे ब्रह्मदेव आहे. तरी हो बाजूला म्हटले. कोणता ब्रह्मदेव? अगं मी ब्रह्मदेव म्हटला, चतुरानंद नाही तरी नाही समजलं म्हटले मला. आणि ही उंट कुठं घेऊन चाललेली आहेस तू? ते म्हणजे उंट सत्यलोकात घेऊन चाललेला आहे म्हणे. सत्यलोकात? हा सत्यलोकात कशा करता उंट घेऊन चालले? आणि या उंटावरती 2-2 पेट्या आहेत म्हणे, इकडच्या बाजूला 2 तिकडच्या बाजूला 2, म्हणजे 4 पेट्या एका उंटावरती लादलेल्या आहेत. मला सांग हे उंट चाललेत कुठं आणि या उंटावरती ह्या 4 पेट्यांमध्ये काय आहे? त्यावेळेला ती सांगू लागली, ती बाई म्हणजेच माया, भगवंताची माया. ती माया ब्रह्मदेवाला सांगू लागली की देवाना आदेश दिलाय, म्हणजे कोणत्या तरी ब्रह्मलोकातल्या ब्रह्मदेवाना राजीनामा दिलाय आणि आपल्याकडे खोलीत बंद करून ठेवलेले जेवढे स्टॉकला होते तेवढे ब्रह्मदेव काय कर घेऊन जा. आता हे स्टॉकचे ब्रह्मदेव किती? एका उंटावर 4 पेट्या, प्रत्येक पेटीत 2-2 ब्रह्मदेव, म्हणजे एका उंटावर 8 ब्रह्मदेव.
आणि त्याची किती पुढे चालले ते उंट किती मागे चालले हे ब्रह्मदेवालाही गणित लागला. म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे किती व्यापक स्वरूप आहे याचं. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत म्हणजे इन्फिनिटी, अनंत म्हणजे ज्याचा अजून अंत लागलेला नाही, आणि ज्या ब्रह्मांडाचा अंत लागलेला नाही ती ब्रह्मांड किती असतील. आणि आपलं ब्रह्मदेव हे फक्त वैवस्वत नावाच्या मनवंतरातलं ब्रह्मांड आहे बरं का हे. आणि यातला ब्रह्मदेव 4 मुखाचा, दुसऱ्या लोकातला ब्रह्मदेव काही 8 मुखाचे, काही 10 मुखाचे, काही 1000 मुखाचे, काही लाख मुखाचे. म्हणून कृष्ण परमात्म्याला विचारलं की कोण आले तेवढं सांगा. का? कारण ब्रह्मांड अनेक आहेत आणि या प्रत्येक ब्रह्मांडाचा मी ब्रह्मदेव नेमलेला आहे. म्हणजे ब्रह्मांडाचा धन्याला सुद्धा ब्रह्मांड किती माहिती नाही. असे अनंत ब्रह्मांड फक्त उदरात आहेत. ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहेत, मग त्याच्या हातात, त्याच्या मुखात, त्याच्या केसात, त्याच्या नखात, त्याच्या पायात, त्याच्या मांडीत किती ते व्यापक आहे. म्हणून एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. व्यापक स्वरूप त्याचं कळलेलं नाही बरं का. म्हणून जगद्गुरु तुकोबा आहे काकड्याच्या अभंगात सुद्धा म्हणतात, कासयाने पूजा करू की राजा, संदेह हा माझा फेडी देवा, उदके नानू तरी स्वरूप हे तुझे, तेथे काय माझे वेचे देवा, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू, फलदाता तोची तांबूळ अक्षदा, तेथे तुझ आता काय वाहू, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, अन्नतीची ब्रह्म तुझे काही, गाता तू ओंकार तारी नागेश्वर, नाचावया थार नाही कोठे, तू ताम्हले माझा अवघे तुझे नाम, भूपदीप राम कृष्ण हरी, उदके नानू तरी स्वरूप हे तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. एवढं व्यापक स्वरूप या अभंगात सांगितलंय. म्हणजे कशानं पूजा करू तेवढं सांग देवा तुझे, कशानं. कासयाने पूजा करू केशी राजा, संदेह माझा फिड देवा. अर्थ जर स्वरूप पाहिलं तर उदके नानू तरी स्वरूप ते तुझे. मी तुला गरम पाण्यानं आंघोळ घालाविषयी म्हटली, पण पाणी म्हणजे कोण आहेस? पाणी म्हणजे प्रत्यक्ष तूच आहेस की. उदके नानू तरी स्वरूप हे तुझे. मग माझ्या खर्चानं काय जातंय, तेथे काय माझी वेचे देवा. आपली देवपूजा कशी? तुकाराम महाराज म्हणतात की पाण्याचं स्वरूप जर तुझंच असेल तर तुझंच मी तुला अर्पण केलं, यात माझं काय गेलं एवढं सांगणार. आपण देवपूजेला बसल्याचं पाणी आण, गार पाणी, गरम पाणी आण, बायकोवर खवळतो आपण. आणि पूजा कशी आपली? दात घासायचा ब्रश, ज्याची पार केस वाकडी तिकडे झालीत आणि ती सगळी कचऱ्याच्या पेटीत टाकण्याचा लायक जो ब्रश झाला, तोच ब्रश बाथरूम मधनं देवाऱ्यात आला, त्याला पितांबरी लागली, देव चोळतोय. अशीच पूजा नवा आपली. बरोबर आहे ना? दात घासाच्याच ब्रशला पितांबरी लावताय ना. आणि बोटाला, त्याच बोटाला, ज्याच बोटाला दात घासाचा. काही जण म्हणतील आम्ही पितांबरी लावत नाही, तरी बी ब्रशनच दात घासतो. आणि तेच बोट त्याच बोटानं दात घासतोस की नाही. राखुंडी कोणत्या बोटानं लावतो, तंबाखू कोणत्या बोटानं मळतो, त्याच बोटानं देव घासतोय की नाही.
तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला उदकानं न्हाणू म्हटलं, तुझ्या आंघोळ घालावीशी म्हटली, पण नंतर समजलं पाणी तुझंच स्वरूप आहे. उदके न्हाणू तरी स्वरूप हे तुझे, तेथे का तू चाशील, तर मी पाणी घातलं म्हणावं कसं आहे? बरोबर आहे का नाही? मी पाणी घातलं म्हणू कसं? गंधाचा सुगंध पुष्पाचा प्रेमळ, चोरून बागेतनं फुलं आणली. सकाळी व्यायामाला गेला, उमललेली फुलं दिसली, काय झाली? वटा भरून आणली. मग अशी चोरून आणलेली फुलं देवाला वाहिली. पूजा बघा कशी लख दिसते. ते फुलं तू तोडून आणली, बरं चोरून आणलीस, पण फुलं म्हणजे कोण आहे? पुष्पाचा सुगंध कोण आहे भगवंता? अर्थ वास नाही तर ते फुलं नाही तर ते वास सुद्धा तूच आहेस. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू? त्या ठिकाणी सुद्धा भगवंता असं मला वाटतं की तुला फुलं वाहिली, पण फुलं सुद्धा तुझंच स्वरूप आहे. फुलंच नाही तर ते सुगंध तुझा तुझंच स्वरूप आहे. काय माझं गेलं भगवंता ते मला सांग. एवढा व्यापक आहे तो. आणखी म्हणतात, फळदाता तुची तांबूळ अक्षदा. तुला काहीतरी फळं वाहावं म्हटलं, तुला काहीतरी केलेलं मिष्टान्न वाहावं म्हटलं, तुला काहीतरी केलेली पुरणपोळीचा नैवेद्य दावावं म्हटलं, पण नंतर कळालं की हे सगळं देणारा तूच आहेस. तुझ्याच कृपेनं पोट पाणी पिकते, तुझ्याच कृपेनं पाऊस पडतोय, तुझ्याच कृपेनं शेतामध्ये धान्य येते, तुझ्याच कृपेनं बडवलं, तुझ्याच कृपेनं कणगीत येते, तुझ्याच कृपेनं चुलीवर जाते, चुलीवरच तुझ्याच ठिकाणी येते. ते सगळं तुझं असताना मी तिला कसं म्हणू? बरोबर आहे म्हणून यावड हा ह्यात सुद्धा तुझं व्यापकत्व दडलेलं आहे. यात सुद्धा तुझं व्यापकत्व दडलेलं आहे. म्हणून नंतर म्हणतात की तुला दक्षिणा व्हावी असं वाटलं, म्हणजे तुला पैसे द्यावे असे वाटले. वाहू दक्षिणात तरी नंतर कळालं धातू नारायण. ते रुपयाचं नाणं हे जो धातू आहे हे कोण आहे? नोट तुझंच स्वरूप आहे. तो धातू सुद्धा तुझंच स्वरूप आहे. मग मी दिलं तुला कसं म्हणू? एवढ हा काय व्यापकत्वाचं मी दिलं कसं म्हणू तुला? मग नंतर म्हटलेलं आहे, मग मला असं वाटलं की तुझं कथा कीर्तन करावी. असं वाटलं मला. काय करावी? तुझी कथा कीर्तन करावी. याच्याकरता गाता तू ओंकार. गायन मी केलं. कसं झालं भजन? अरे बाबा कुणी बोललं ते भजन? या भजनाचा जो स्वर आहे, हा स्वर कोण आहे? स्वर म्हणजे विठ्ठलच आहे ना. पकवाडावर थाप टाका, टाकलेली थाप, यातला जो नाद ब्रह्म प्रगट झाला, याला उपमा, याला नाव काय दिलं? नाद. पण पुढं ब्रह्म, म्हणजे जो स्वरूप उत्कट होणारा जो स्वर आहे, हा स्वर भगवंता तूच आहेस ना. गाता तू ओंकार, टाळी वाजवावी म्हटली तर त्यातनं येणारा स्वर सुद्धा तूच. टाळी नादेश्वर. बरं नाचावंसं वाटलं तर कळालं जळी स्थळी विठ्ठल भरला, रीता ठावला उरला, आज म्या दृष्टीने देखील पाहिला विठ्ठलची विठ्ठल. नाचावं म्हटलं देवा, नंतर लक्षात आलं की नाचू नेमका कुठं, पाय कुठं देऊ नेमका. कदाचित नाचता नाचता ही जमीन जर तुझंच स्वरूप असेल तर तुला तुडवल्याचा दोष तर मला लागत नाही ना. एवढा तुला तुडवल्याचा तर दोष लागत नाही ना. नाचावं असं वाटलं, पण नाचत असताना जर जळी स्थळी विठ्ठल भरलाय तर माझ्या पायाखाली तू नाहीस का? मग नाचू कुठं? नाचावया थाव नाही कोठे. म्हणून तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. मला कळला नाही भगवंता काय व्यापकत्व तुझं दडलेलं आहे. म्हणून एवढ हा, म्हणून तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हरी. एवढा व्यापक असणारा परमात्मा सुद्धा आकळता येतो कशानं? भाव बडे आकळे ये रविना कळे निकळतई आवडे तैसा हरी. म्हणून एवढा प्रभू भावे. कशानं आकळता येतो तो? कशानं साध्य होतो? कशानं कळतो? विश्वव्यापक असणारा परमात्मा भावे. भावानं करतो तिने संपुष्टी राहावे. मग भावानं जर जो कळला तर भक्ताच्या हृदयामध्ये तो परमात्मा वास्तव्य करतो. पण हा परमात्मा भक्तांच्या हृदयात वास्तव्य करण्याकरता साधकाकडे भक्ती असावी लागते. अभंगाच्या दुसऱ्याच्या
हा विश्वव्यापक असणारा परमात्मा म्हणजे सगळ्या ठिकाणी पुरून उरलेला आहे. म्हणजे तो सगळ्या ठिकाणी नटलेला असून सुद्धा क्षीरसागरामध्ये पुरून उरला आहे. सगळ्या ठिकाणी नटलेला असताना सुद्धा वैकुंठात शेषशय्येवरती पुरून उरलेला आहे. सगळ्या ठिकाणी व्याप्त असून सुद्धा पंढरपुरात तो विटेवरती समचरण दृष्टीनं उभा आहे. सगळ्या ठिकाणी भरलेला असून सुद्धा लौकिक स्वरूपानं आणि तो अधिष्ठित रूपानं कुठं ना कुठं तरी आपल्याला दिसतोय. एवढा प्रभू भावे, पण तो साधकाच्या दृष्टीला दृष्टीगोचर आहे बरं का. साधकाच्या दृष्टीला तो पडलेला नाही. का पडलेला नाही? कारण आपण आंधळे आहोत. कोण आहोत आपण? आपण आंधळे. का आंधळे? विवेकाची दृष्टी नाही म्हणून आंधळे. आणि का पांगळे? तर वैराग्याच्या दिशेनं वाट चालत नाही म्हणून पांगळे. म्हणून साधू संतांना म्हणावं लागतंय, आंधळ्या पांगळ्यांचा धर्म जागो सदैवाचा माऊलीचं प्रमाण आहे. आणि धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, जानसे जीवीचे गा न सांगता सहजा. पण मूळ उद्देश काय? आपल्याला देव दिसत नाही. व्यापक असणारा परमात्मा आपल्या दृष्टीला दृष्टीगोचर आहे. का? कारण आपण आंधळे पांगळे आहेत. अरे तू का म्हणे संसारी जिही नाही हरी ओळख केला. ते सगळे कोण आहेत? आंधळे आहेत. म्हणून आंधळं म्हणावं लागले आणि पांगळं म्हणावं लागले आपल्याला. का? कारण आपली दृष्टी संसाराकडे. आंधळ्याचे प्रकार आहेत. ज्याला देव दिसत नाही तोही आंधळा, ज्याला संसार दिसत नाही तोही आंधळा, आणि ज्याला देवही दिसलेला नाही संसारही दिसत नाही, असे 3 प्रकार आंधळ्याचे गुरुवरी सांगतात. मग आपण कोणत्या आंधळ्यात बसतोय? तर आपल्याला देव दिसत नाही या आंधळ्यात बसतोय. संत सुद्धा आंधळ्यात बसतात, पण कोणत्या आंधळ्यात बसतात? त्यांना संसार दिसत नाही, फक्त देवच दिसतोय. त्या आंधळ्यात बसतात ते संत. म्हणून आंधळ्या पांगळ्यांचा. का आंधळे आपण? विवेकाची दृष्टी नाही म्हणून आंधळे. विवेक नाही ना आपल्याजवळ. आपल्याजवळ विवेक नाही म्हणून आपण संत तत्वाला पोचलो नाही, ते व्यापक परमात्मा जाणला नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू येथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. संत म्हटलं तर विवेकाची दृष्टी आहे, आणि विवेकाची दृष्टी म्हटलं तर व्यापक असणारा परमात्मा त्यांच्या दृष्टीला दिसतो.
माते पिया कोरे माते पिया कोरे पोताची रगड्याला आता उघडी डोळे बाबा संसाराकडची दृष्टी सोड आणि त्या व्यापक असणाऱ्या परमात्म्याकडे दृष्टी ठेव, ती विवेकाची दृष्टी ठेव आणि वैराग्यानं वाटचाल. बरं का, आम्ही आतापर्यंत 40 वाऱ्या केल्या घडल्या नाहीत बरं का. करणं आणि घडणं वेगळं आहे. याच्याकरता रामायणात आमच्या एक कथा उद्या येणार आहे, अहिल्या उद्धाराची. या अहिल्याचा पण ब्रह्मदेवानं ठेवलेला होता. जो कोणी पृथ्वीची परिक्रमा करून येईल त्याला अहिल्या पत्नी स्वरूपात दान दिली जाईल. हे सगळ्या देवांनी आपापली गाड्या काढल्या आणि आपापल्या गाडीवरनं सगळे पृथ्वीची परिक्रमा करण्याकरता निघाले. गौतम ऋषीनं विमानांची दाटे बघितली. कुठे चालले देवानं? म्हणे अहिल्याचा पण आहे की पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. म्हणे मला काय करायचंय साधूला? म्हणे जावा म्हणे फिरायला. आणि गंगा स्नान केलं गौतम ऋषीनं. गंगा स्नान केल्याच्या नंतर ती वल्कल जी काय होती ती आपली ओल्या अंगानं आले आणि समोर एक गाय दिसली. ती गाय वेत होती. त्या व्यात्या गायीला 3 उजव्या प्रदक्षिणा गौतम ऋषीनं मारल्या. ब्रह्मलोकामध्ये घंटानाद झाला. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य म्हणे गौतमाला द्या. गौतम तिथनं आणले, सत्य लोकात नेले आणि मग अहिल्याचा आणि गौतमाचा विवाह संपन्न झाला. तेव्हा हे सगळे पेट्रोल संपलेले गिरट्या घालून आले. गाड्या आपापल्या पार्क केल्या आणि मग ब्रह्मलोकात ब्रह्मदेवा पहिला इंद्र गेला, दे मुलगी तुझी. म्हणा मुलगी म्हणजे शेवटचं मंगलाष्टक चालू आहे. वाजंत्री बहुदल बलान करणे पूर्यात सदा मंगलम शिवमंगल. उरकलं म्हणे जीवन जा इंद्रदेवा, जीवन जा. म्हणे कोण आहे? बघितलं तर ते दाढी पिकलेलं म्हातारं. आणि म्हणे हेनच मला विचारलं होतं की विमान कुठं चालल्यात. मी बघितलं होतं आंघोळीला निघालं होतं म्हातारं. हे जर पृथ्वीच्या परिक्रमेला गेलंच नाही तर ह्याला अहिल्या कशी दिली? तुला पोरगी जर तुझी टेबला खालना अशी द्यायची होती तर पेपरला जाहिरात कशाला दिली? आमचं डिझेल पेट्रोल कशाला वाया घालून पेपरला जाहिरात दिली? पृथ्वीची प्रदक्षिणा आम्हाला काय काम धंदा नव्हता काय? मग म्हटलं अरे बाबा यातलं गुह्य लक्षात घ्या. ब्रह्मदेवानं सांगितलं अरे बाबा तुम्ही फक्त केल्या, घडल्या नाहीत बरं का तुमच्याच्यानं. घडली कोणाच्यानं? घडली फक्त गौतमाच्यानं. का? अरे तुम्ही लौकिक रूपानं त्या पृथ्वीची परिक्रमा करायला गेले, पण गाय हे पृथ्वीचं सगुण स्वरूप आहे. पृथ्वीचं स्वरूप गाय मांडलेलं आहे आणि त्या गायीला, व्यात्या गायीला म्हणजे जन्म देणाऱ्या बाळांच्या त्या गायीला जर प्रदक्षिणा मारली असेल तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य 1 नाही 3 प्रदक्षिणा मारल्या त्या गौतमाच्या पदरात पडल्या. म्हणून ठाईच बैसुनी करायची कशी तर त्याचा परमार्थ घडतोय. तर हे नुसतं पताका घेऊन महिन्याच्या वारीला जातंय. आणि कीर्तनात्मक बडाया याच्या 40 वर्षाचा परमार्थ 30 वर्षाचा परमार्थ. तरुणपणी काय केलं ते सांग की गा. 70व्या वर्षी लागलाय सांगायला. पौर्णिमा झाली कीच पताका खाली ठेवतो. बायको थोबाड बघत नाही ते सांग की. घरात येऊ वाटत नाही ते सांग की. इंद्रिय ज्या वेळेला क्षीर झालेली आहेत तेव्हा कुणाचाही परमार्थ असेल. इंद्रिय कुणाची ज्या वेळेला इंद्रिय क्षीण होतात ना तेव्हा करायचा का परमार्थ? 15व्या वर्षी काय केलं ते सांग. साधना सांगावी वाटते ना तुला कीर्तनात ना? 15व्या वर्षी काय केलं ते सांग. 20व्या वर्षी काय केलं ते सांग. ज्या वेळेला इंद्रिय मदांध झालेले असतात आणि सैरा वैरा भटकू लागलेले असतात ना, या सैराटपणाचं वर्णन करत असताना इंद्रिय ज्या वेळेला या शरीराच्या अधीन झालेले असतात आणि ह्या इंद्रियांच्या माध्यमातून
माणूस गैरवर्तन ज्या वेळेला करायला लागतो ते आमचं वय. ह्या वयात काय केलं ते आर्याच्या मध्ये लोमानी कोणाची, आर्याच्या मध्ये लोमानी कोणाची, आर्याच्या मध्ये लोमानी कोणाची, आर्याच्या मध्ये लोमानी कोणाची, सदा बोलती हरी सदा बोलती तारुण्याच्या मोहामध्ये मदांत झालेली इंद्रिय हे 15, 20, 25 वयामध्ये काय केलं ती साधना सांगा. ज्या वेळेला इंद्रिय माजलेले असतात त्या माजलेल्या इंद्रियांच्या वयामध्ये जर परमार्थ घडला असेल तर त्यानं साधना सांगावी की मी परमार्थ केला म्हणून. आज ज्या वेळेला सगळी साधनं क्षीण झाली आणि तुला घरात काही काम धंदा उरला नाही म्हणून पंढरपूर गाठून ती साधना सांगायला लागला होय. आठवणी देवतो राम माता कोणी परमार्थाच्या खटपटी कामाला येतात का हो? मी प्रमाणानं बोलतोय. गांजा फुकून कीर्तन चाललेलं नाही. नाथांचा अभंग आहे. परिमळ गेलिया फुल देखी आयुष्या शेवटी देह तैसा. अरे बाबा सकाळी उमललेलं फुल असतंय. सकाळी उमललेलं फुलच टवटवीत दिसतंय आणि कुठल्याही त्या फुलाकडे दृष्टी घेतली तर महिलेला वाटतं की हे फुल तोडावं, ते फुल माझ्या केसांची शोभा देईल म्हणून ते फुल तिनं केसात घालावं. दुपारपर्यंत त्याचा टवटवीतपणा असतोय. पण जसा दिवस मावळतीला आला तसं त्या फुलांच्या पाकळ्या कोमेजतात. कोमेजणाऱ्या फुलांच्या पाकळ्यांना ती शिवून बघते त्यावेळेला कळतं परिमळ गेलिया त्या पद्धतीनं कळतं की बाबा हे फुल आता टवटवीत राहिलेलं नाही म्हणून केसातलं फुल काढते आणि पायाखाली टाकते आणि पायानं चिरडते. दयाचे आयुष्य धाकुटे होय चिरून जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. माहुली म्हणतात अरे हिता करता जागा व्हायचा आहे ना तरुणपणात परमार्थ सांग की. इंद्रिय ज्या वेळेला अधीन असतात ना त्यावेळेला काय केलं ते सांग. 60व्या वर्षी कीर्तनकार होणं पण 20व्या 25व्या वर्षी हे आधी मिळालं ज्या वेळेला इंद्रिय मदांत झालेला आहे त्यावेळेची साधना सांगावी. मग म्हणावं की मी परमात्मा तो आकळला. याला भाव म्हणायचं. याला काय म्हणायचं? याला भाव म्हणायचं. आणि भक्ती लहानपणापासूनच रुजावी. भक्ती विन पशु कशाची वाढला भक्तीविन पशु कैसाची वाढला. भक्तीशिवाय वाढलाच कसा ते मला सांग ना. सटविने नेला कैसा नाही. काय माय गेली होती भूतापाशी माणसाची चावणार आहे का? कोण म्हणतंय? नाथ महाराज म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे वडा. आतापर्यंत भोगलंस आणि मग इंद्रिय क्षीण झाल्यानंतर हातात तुझ्या पताका आले ती साधना सांगतोस होय. आणि हे तुझं वैराग्य आहे का? असं वैराग्य चालत नाही म्हणून कळाला नाही म्हणून पांगळा आहेस तू. म्हणून पांगळा म्हटलेला आहे का? वैराग्याच्या दिशेनं वाटचाल नाही. मी 9मीला पंढरपूरला जातो. पौर्णिमा झाल्यानंतर येतो. 9मीला जातो पौर्णिमा झाल्यानंतर येतो. 8 दिवस म्हणजे घरातनं गायब आहे. कधी सांगावी ही साधना? नवीन लग्न झालेला असावं. नवीन लग्न झालेला असावं वारकरी असावा आणि त्यावेळेला नवीन लग्न झालं आणि 4 दिवसांनाच एकादशी येणारी असावी. तेव्हा जा की का पंढरपूरला 9मीला आणि ये पौर्णिमेला. तेव्हा जाऊन बघ की 2 वर्षाची मुलगी पदरात असावी. मग महिन्याला जाणं घडते का? बघ की तुझ्या त्याला.
नोकरीला कुठेतरी लाग आणि मग म्हणावं मी महिन्याची वारी करतोय. इंद्रिय क्षीण झाल्यानंतर साधना सांगतो, तुला लाज वाटत नाही. आणि याला काय म्हणतोस तू? माझी साधना आहे. अहो काय काय बोलावं याच्याकरता लागतं की काय काय आम्ही कीर्तन ऐकतोय त्या बुवांच्या मुखातनं येतंय, एवढी वर्ष घासली आणि एवढी वर्ष तासली, हे शब्द शोभा देतात त्यांना. घासली आणि तासली, अशा बुवाचं पार्श्वभाग घासावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबा पांगळे का नुसत्या केल्या घडल्या नाही, करणं आणि घडणं वेगळं. म्हणून घरामध्ये नित्य पंढरी पंढरी जो म्हणतोय आणि व्यवहार जो घरातला करतोय, त्या वारी करणाऱ्यापेक्षा तो श्रेष्ठ. आपल्याला बघितलं पुराणांमध्ये दाखला येतो की नारदांना विचारलं तुझा श्रेष्ठ भक्त कोणता दादा? देवाला विचारलं कोण तुझा श्रेष्ठ भक्त आहे? तर त्यांना सांगितलं बाबा शिंदेवाडीमध्ये असा एक शेतकरी आहे आणि हा शेतकरी माझा भक्त. तर त्यानं जाऊन त्याची दिनचर्या बघितली तर ते फक्त सकाळी उठल्यावर रामकृष्ण हरी म्हणायचं, दुपारी झोपताना रामकृष्ण हरी म्हणायचं आणि संध्याकाळी झोपताना रामकृष्ण हरी म्हणायचं. ते देवाकडेच गेलं. म्हटलं मी तुझ्या नामानं म्हटलं दिवस रात्र बोंब फोडायला लागलोय आणि हे सकाळी फक्त उठल्यावर म्हणते, दुपारी म्हणते, संध्याकाळी फक्त झोपताना म्हणते आणि माझ्यापेक्षा तो तुझा श्रेष्ठ भक्त? हा म्हटला तो माझा श्रेष्ठ भक्त. नारदा एक काम कर म्हणे, माझं एक तुझ्याकडे काम आहे. हा ही तेलानं भरलेली वाटी धर जरा, हा मला एक प्रदक्षिणा मार. काय कर? ही तेलानं भरलेली वाटी घे, मला काय कर? मला एक प्रदक्षिणा मार म्हटला. आणि ही प्रदक्षिणा मारताना लक्षात ठेव बरं का, यातलं तेल थेंब सुद्धा खाली सांडता कामा नाहीये. फुल वाटी भरून नारदाच्या हातात ती तेलाची वाटी दिली. नारदाला सांगितलं उजवी प्रदक्षिणा मार. नारद प्रदक्षिणा मारायला गेला. प्रदक्षिणा मारण्याकरता आता हळूहळू 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 भगवंताची प्रदक्षिणा केवढा एवढा त्या व्यापकाची प्रदक्षिणा याला मारायची आहे. आणि ती प्रदक्षिणा मारता 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 मग हे थकलं, मग समोर देवाच्या आलं. देवा झाली प्रदक्षिणा म्हटला. हा प्रदक्षिणा झाली. हा आता प्रदक्षिणा मारताना तू किती वेळा नाव घेतलंस ते सांग. ते म्हटलं नामाकडे माझं लक्षच नाही. का? तेलाकडेच लक्ष होतं म्हटलं माझं. तू सांगितलं होतंस ना यातला थेंब जरी खाली पडला तर लक्षात ठेव म्हणून. थेंब खाली पडता का म्हणे म्हणून सांगितलं होतंस का नाही? मग म्हटला अरे नारदा तुझ्या हातात तर मी फक्त तेलाची वाटी दिली, पण यांना भवसागरामध्ये ढकललं रे. आपल्याला कुठं ढकललं देवानं? भव म्हणजे दुःख. यांना पोहता येत नाही बाबा. पोहता येत नसताना सुद्धा हातपाय मारून त्या भवसागरात पोहण्याची धडपड करतात आणि याही धडपडीमध्ये मला आठवतात. म्हणून तुझ्यापेक्षा मला तेच श्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल म्हणून पांगळे बरं का आपण. विवेकाची दृष्टी नाही म्हणून आंधळे, वैराग्याच्या दिशेनं वाटचाल नाही म्हणून पांगळे, आणि म्हणून व्यापक असणारा परमात्मा आपल्या दृष्टीला पडला नाही. पण साधू संतांनी व्यवहार करत असताना, नाथांनी प्रपंच करत असताना, तुकोबारायांनी प्रपंच जपत असताना, गोळ्या कुंभारानं प्रपंच जपत असताना, माऊलीने विश्वाचा प्रपंच करत असताना त्याला जाणला. याचं कारण होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. काय केलं तर आम्ही त्याची भक्ती केली. आता भक्तीचं लक्षण काय हो? तुलसी रामायणामध्ये रामाचा आणि लक्ष्मणाचा संवाद आलाय. या संवादामध्ये 5 प्रश्न आहेत. लक्ष्मणानं 5 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न विचारला की ज्ञान कशाला म्हणायचं, दुसरा प्रश्न विचारला माया कशाला म्हणायची, तिसरा विचारला जीव कशाला म्हणायचं, चौथा विचारला वैराग्य कशाला म्हणायचं, आणि 5वा विचारला भक्ती तुमची कशाला प्राप्त होते. 5 प्रश्न विचारले. त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना रामराया म्हणतात की सर्व ठिकाणी ब्रह्म अनुभूती पाहणं याला ज्ञान म्हणावं. सर्व ठिकाणी म्हणजे कीर्तनात जरी मच्छर आला तर असं करायचं नाही. सर्व ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी त्या मच्छरामध्ये जे ब्रह्मचैतन्य आहे तेच कमळात बसलेल्या त्या ब्रह्मदेवात आहे. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. म्हणून वारीला जाताना सुद्धा पायाखाली लक्ष द्या. काही जीव आपल्या पायाखाली त्याच्या प्रपंचाची वाटचाल करत असतात. नाहीतर वारीला गेल्याच्या नंतर पोतभर मुंग्यांचीच पावडर नेतात. पालाच्या भोवती ती टाकायची. मुंग्या मारल्या म्हणजे काय झालं? कोण्याही जीवाचा, याचा अर्थ काय झाला? ब्रह्महत्या झाली की नाही? हा, ब्रह्महत्या झाली का नाही? कोण्याही म्हणजे काय, त्यात मुंगी येत नाही का? हा, म्हणून ह्याला सूक्ष्मता म्हणतात अध्यात्माची. ह्या परमार्थ अध्यात्म, ही सूक्ष्मता अध्यात्माची. म्हणून कळला नाही.
साधू संतांनी जाणला, ही दृष्टी ठेवली. सर्व ठिकाणी ब्रह्म अनुभूती. पायाखाली चिरडली जाणारी मुंगी, याच्यात सुद्धा जो ब्रह्म पाहतोय ना, त्याला म्हणायचं अवघे रूपे तुझी देवा, अवघे रूपे तुझी देवा, अवघे रूपे तुझी देवा, अवघे रूपे तुझी देवा. वंदे भावरे करो देवा, वंदे भावरे करो देवा, अवघे रूपे तुझी देवा, अवघे रूपे तुझी देवा. वंदे भावरे करो देवा, वंदे भावरे करो देवा, अवघे रूपे तुझी देवा, अवघे रूपे तुझी देवा. अवघी रूपे तुझी देवा. अवघी रूप म्हणजे सगळ्या प्रकृतीच्या स्वरूपानं नटलेला परमात्मा. सगळ्या म्हणून अद्वैताची टाळी आहे. कोण्या ही जीवाचा न घडो मत्सर, याला अद्वैत म्हटलंय. जिथं भेद नाही, जिथं उच्च नीच भेद नाही, मुंगी आणि राव आम्हा सारी खाची, याला म्हणायचं ज्ञानी पुरुष. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्व ठिकाणी ब्रह्म अनुभूती घेणं, याला ज्ञान म्हटलेलं आहे. दुसरा प्रश्न, माया कशाला म्हणतात? मी आणि माझच जाणणे, याला माया म्हणतात म्हटला. तिसरा प्रश्न आहे, जीव कोणाला म्हणतात? जो स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरला, त्याला जीव म्हणतात. आणि वैराग्य कशाला म्हणतात? आता वैराग्याची व्याख्या विचारसागरातली वेगळी आहे, ती तुम्हाला सांगत नाही, ती आम्हालाच अजून कळाली नाही. विचारसागरात वैराग्याची व्याख्या वेगळी, विचारसागरातली नाही सांगत, रामायणातली सांगतोय. रामायणात वैराग्याची व्याख्या दिलेली आहे, सर्व भोगांना काकविष्टा मानणे, याला म्हणायचं वैराग्य. सर्व भोगांना कावळ्याची विष्ठा मानणे, याला म्हणायचं. प्राप्त झालेल्या सर्व भोगांना कावळ्याची विष्ठा मानणे, याला वैराग्य म्हणायचं. आणि पाचवा मुख्य प्रश्न, होय भक्ती केला तैसा. तुमची भक्ती प्रभू कशानं प्राप्त होते? त्यावेळेला प्रभू परमात्मा सांगतात की लक्ष्मणा, भक्ती म्हणजे काय असं वेगळं सूत्र नाही बाबा. भक्ती म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, योग या मार्गाच्याही पलीकडचं आहे. म्हणजे नेमकं काय देवा? म्हणजे काही नाही, ज्यानं मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. मी प्रसन्न झालो पाहिजे, मग मी जनाबाईच्या शिव्यानं सुद्धा प्रसन्न होतो. अरे अरे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाली, तुझं निघाल रे मढ, त्याला पाहुनी काय रड, दारी बैसुनी अंगणी शिव्या दिती दासी जणी. गाठेत अभंग आहे का नाही? का शिव्या आहेत म्हणून बाजूला घातल्या गाठेत ना? हा, मग आवडला का नाही देवाला? काही न लगे भावाची कार, भाव लागतोय, त्याला म्हणायचं भाव. ज्यानं मी प्रसन्न होतो दादा, मी कशाने प्रसन्न होतो? मी साधूच्या शिव्यानेही प्रसन्न होतो. कदाचित तुमचा काकडा चालू झाला तर मी कानात बोट घालीन. जर भाव नसेल ना त्याच्यामध्ये, भाव जर तुमच्या म्हणण्यात नसेल ना, तर कदाचित मी कानात बोट घालीन. जी इच्छा मनात धरांना भाव दिल्याच्या नंतर परमात्मा त्या इच्छेला त्या ठिकाणी सगुण होऊन ती इच्छा तुमची साकार करतो.
महाभारतातलं उदाहरण पाहायचं झालं तर भगवंतानं अर्जुनाला एक बाग पाहण्याकरता नेलं. त्या बागेचं सौंदर्य एवढं आवडलं अर्जुनाला आणि त्याला असं वाटलं की हिथं माझी मिसेस असती तर बरं झालं असतं. मनात आलं फक्त त्याच्या पूर्वी धरावी ती इच्छा. मनात फक्त त्याच्या आतलं की इथं माझी मिसेस पाहिजे होती. देवाला ते जाणवलं. भगवंत म्हटला मी थोडं जरा झाडामागे जातो. झाडामागे जो गेला तो सुभद्रा झाला. सुभद्रा होऊन परमात्म्यात हा अर्जुनाजवळ आला. म्हणे आताच मनात मी आलं होतं तू आलीस म्हणे. मला कळतं सगळं म्हटलं. मग त्यांच्यासोबत दिवसभर गप्पा गोष्टी केल्या. अगं म्हणे ती किसन्या गेली तिकडं, तोपर्यंत आपण इकडे जाऊयाच. मग तिकडे तिला बाग फिरवून पूर्ण आणली यानं. आणि मग नंतर खून म्हणून आपल्या बोटातली अंगठी काढली तिच्या हातात टाकली. मग म्हटला किसनराव यायला लागला बरं का आता जा म्हटला तो. ती पुन्हा तशीच त्या मार्गाने गेली, झाडामागे गेली. पुन्हा कृष्ण झाला आणि होऊन आला. मग त्या ठिकाणी मग विचारलं काय झालं, वेळ गेला का तुला एकट्याला? म्हणून म्हटलं हा. जेव्हा कुठे गेला होता एकटा किती कंटाळा आला मला माहितीये का. मग इकडे फिरायला गेलो तिकडे सांगते कुठं बायको आलती. इकडे फिरायला गेलो तिकडे फिरायला गेलो तेव्हा कसा वेळ गेला, किती कंटाळा आला, किती कंटाळा आला म्हटला प्रभू परमात्मा. मग त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल मग भगवंताच्या हाताकडे दृष्टी गेली अर्जुनाची. मग म्हटलं तेव्हा तुझी बहिणी भेटली का आता जाताना तुला? म्हटलं नाही रे. म्हणजे तुझ्या बहिणीला मी अंगठी घातलेली होती ती तुझ्या बोटात कशी? मग कळालं की हाच प्रभू परमात्मा. मी इच्छा केली आणि त्या इच्छेला सुभद्रा होऊन आला. म्हणून भाव दिल्याच्या नंतर या गोष्टी घडतात बरं का. मग त्या भाव देण्याकरता प्रभू परमात्मा काय मागतो? एवढा व्यापक असणारा परमात्मा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. काय पाहिजे हो याला तुळशी दळ पाहिजे आणि पाणी पाहिजे. नारदाचं एकदा द्वारकेमध्ये कीर्तन रंगलं आणि या कीर्तन ऐकण्याकरता 16,108 भगवंताच्या बायका सगळ्या कीर्तन ऐकण्याकरता आलेल्या होत्या. आणि नारदानं कीर्तनाच्या माध्यमातून दानाचं महत्व सांगायला चालू केलं. म्हणजे कोणती गोष्ट दान केल्यानं कोणतं पुण्य होतं ते ऐका म्हणे. मग तो सांगू लागला जर तुम्हाला राजा व्हायचा असेल, भूमीचा मालक व्हायचा असेल, म्हणजे जमीन जर मोठी मला पाहिजे असेल तर काय करावं? तर म्हणे भूमिदान करा. भूमिदाने होसी भूमी पाळू. जर तुम्हाला सौंदर्य संपन्न करायचं असेल, सुंदर व्हायचं असेल ना, तर मग तुम्ही सुवर्णदान करा. सुवर्णदाने कांती निर्मळू. मग जर तुम्हाला शीतल व्हायचं असेल ना तर चंदनदान करा. चंदनदाने सदा शीतळू. प्राणी जन्मोजन्मी प्राणिया. भूमी दिल्याच्या नंतर भूमिदान घडतं. भूमिदान दिल्याच्या नंतर भूमिपाळ होतो म्हणे. जर पैसे दान दिले तर म्हणजे अखंड पुढच्या जन्म हा श्रीमंताच्या घरामध्ये भेटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पैसे नेमकं द्यावं कोणाला? आलोय मी. बरोबर आहे ना. विनोदाचा भाग सोडा पण मुख्य उद्देश दानाचं महत्व भगवंत सांगू लागला. दृश्य सांगू लागला. हे दान केल्याने हे होतं. सुवर्ण दान करा म्हणे कांती निर्मळ होती. चंदन दान करा शीतलता सर्वांगाला प्राप्त होते. वस्त्र दान करा तुमच्या सर्वांगाला किती वस्त्र मिळेल म्हणे. वस्त्रदान करायचं. ह्या माता माऊल्या करतात संक्रांतीला. इकडे आहे का नाही मला माहिती नाही. पुण्या मुंबईला वस्त्रदान केलं जातं. वस्त्रदान करा. ह्या सगळ्या दानाच्या गोष्टी तो सांगू लागला. मग मात्र हे सगळं बिंबलं बरं का. त्या अष्टपट्ट राण्यांमध्ये हे सगळं बिंबलं. बिंबल्याच्या नंतर मग त्या 16,108 पत्न्यांमधली एक होती पत्नी. ती पत्नी समोर आली. तिचं नाव सत्यभामा. सत्यभामा नारद ऋषीला म्हणाली नारद ऋषी सगळे दानाचं महत्व तुम्ही सांगितलं. मला सांगा मला हा कृष्ण परमात्मा जन्मोजन्मी पती स्वरूपामध्ये प्राप्त व्हावा याच्याकरता मी काय करावं? नारद ऋषी म्हटले मग नवरात्र दान कर. काय कर? मग पतीच तुझा तू दान कर म्हटले. पती दान कर. हा पती दान करू मी कुणाला दान करू? मी कशाला आलोय म्हटला. तुझा पती काय कर मला दान कर. आणि संकल्पच नवऱ्याचा नारदाच्या हातावर सोडला गेला. नवऱ्याचा संकल्प नारदाच्या हातावर. कृष्णाय अर्पणस्तु. कृष्ण मी तुम्हाला अर्पण केला म्हणाले. कृष्ण अर्पण केल्यानंतर भगवान कृष्णाच्या बेडरूम मध्येच नारद गेला. उठ पलंगावर. काय झालं? मोठ सांगतो तुला काय झालं ते. मुकुट काय
ठेवीत हा त्या हातातल्या सगळे जे काय आहे अलंकार ते सगळं 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 काढतं गाठोडं बांध हा नुसते पितांबरच ठेव हा दासाला एवढं सगळं काही बरं नाही दास हा बायकोनं तुझं दान केलंय माझ्या हाताला म्हणजे कोणी सत्यभामेनं दान केलंय मग मी काय करावं माझ्या संघ मी सांगल ते काम तू ऐकायचं मग नारद पुढे चालू लागला नारदानं दावं घेतलं दाव्याला भगवंताला बांधलं नारद दावं उडू लागला आणि तो जाताना परमात्मा सगळ्या त्या द्वारकेतल्या राण्यांना दिसतोय दिंडी निघाली ज्ञानबा तुकारा दिंडी निघाली ती दिंडी बघितली पुढे म्हणे कीर्तनकार चाललाय त्याच्या मागे देव चाललाय बर देवाच्या अंगावर एकही अलंकार नाही काय झालं देवाचे अलंकार कुठे गेले मग समजलं की तुमच्या सत्यभामेनं कृष्ण परमात्म्याचं दान माझ्याकडे दिलेलं आहे मग म्हटले त्या एकीनं दिलेलं आहे आम्ही बाकीचे आहेत ना मग एकीनं दिलं काय आणि बाकीच्यांनी दिला काय तिचा पण आहे ना म्हटले हा एकीनं दिलं आणि बाकीच्यांनी दिलं सगळं सारखंच झालं म्हटले चालू लागले चालू जात असताना मग सगळ्या पट्टराने एकत्रित आल्या आता काय करावं आमचा प्रभू परमात्मा आता पुन्हा आम्हाला पाहिजे याच्याकरता काय करावं म्हणजे याच्या वजनाचं सोनं तुम्ही मला दान द्या काय म्हणाला याच्या वजनाचं तुम्ही सोनं मला दान द्या मग त्या वेळेला ते सुवर्ण घेऊन सगळ्या जणी येऊ लागल्या पण एक केला अवघ्या मिळून भारंभार सुवर्ण घालून उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला त्या रुक्मिणीकडे सगळ्या जणी गेल्या अगं म्हणजे रुक्मिणी स्वस्त कशी बसली तू म्हणजे काय झालं ऐकून सखये ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला म्हणजे त्या सत्यभामेनं संकल्प सोडला आणि कीर्तनकाराच्या हातावरती काय केले नवरा दान दिलाय म्हणे पण एक केला अवघ्या मिळून भारंभार सुवर्ण देऊन म्हणजे त्याचं पारडच काही खाली येणार म्हणजे पर्वताचा ढिगाप्रमाणे सोनं झाले म्हणजे द्वारकेत काय सोन्याला कमी होतं का पोत्यानं कुणी बुट्टीनं कुणी काय द्वारका सोन्याची आहे ना सगळी प्रत्येकानं सोनं आणा गेलं एका पारड्यात पण पारडच खाली येईना याचं पारडच खाली येईना त्यावेळेला मग रुक्मिणीकडे ही वार्ता गेली आणि मग रुक्मिणी त्या सगळ्या अष्टपत्रांना आणि त्या 16,000 स्त्रियांना सांगू लागली अगं म्हणे ऐका याचं सोनं वेगळंच आहे ग बाई तुम्ही दिलेलं सोनं म्हणजे ते याचं सोनं नाही रुक्मिणी उठलेली रुक्मिणी तुळशी वृंदावनात गेली तुळशी मातेला तिनं प्रदक्षिणा घातली तुळशी मातेला प्रदक्षिणा घालून तिनं हात तुळशी मातेला जोडले आणि हात जोडून ती तुळशी मातेला म्हणू लागले की तुळशी हे माते अगं बाई आमचं फक्त लग्न एकदाच त्याच्याशी झाले तुझं वर्षाला होतंय बाई बरोबर आहे ना आमची फक्त आम्ही एकदाच त्याच्याशी रचलोय बाई तुझं वर्षाला त्याच्याशी लग्न लागतंय आणि तूच हे पुढं सोडू शकतेस मला फक्त एक तुझं पान दे मागून घ्यावं बरं का तुळशीकडनं जाता जाता पानं उठायची नाही अपमान आहे तो भगवंताला अत्यंत आवडीची तुळस आहे तुळशी इतकं भगवंताला काही आवडत नाही भगवंत मागावं तुळशी मातेला प्रदक्षिणा घालावी मग पान तोडण्याचा साहस करावा पाणी ज्या झाडाला आपण पाणी घालत नाही त्याचे पानच तोडण्याचा अधिकार नाही माते एक पान दे म्हणाले मला पान दिला आणि मग इकडं नारद म्हणजे सगळ्या जणी आल्या का आल्या सगळ्या जणी हा म्हणजे आल्या सगळ्या जणी मगा पंक्तीला होत्या त्या सगळ्या आल्या का म्हणजे त्या सुद्धा आल्या का जीवनच गेला बघा घरला नाही म्हणे आगावच आल्यात त्यांच्यापेक्षा असं प्रत्येकीने सोनं टाकलं का म्हणे प्रत्येकीनं हिटलंच नाही तर माहेरावर नाही सोनं आणलं तीही टाकलं म्हटलं तरी पारडं भरत नाही असं म्हणजे कोण राहिली ती म्हणजे रुक्माबाई राहिली रुक्मिणी राहिली आणि मग सगळ्या जणी उठा की चला कुठा बाई चला 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 आणि मग ती एक तुळशीचं पाणी घेऊन आले सगळ्या बायका म्हणू लागला पातील्यानं आणलं कुणी बुट्टीनं आणलं म्हणे आणि ते पर्वताप्रमाणे ढीक साठला आणि हे मोकळा पदर घेऊन चालले रुक्मिणी हो बाजूला अगं म्हणजे त्याला मलाच माहित आहे त्याचं सोनं कोणतं आहे ते तुम्ही सगळ्या जणी बाजूला म्हणता पारड्यातला सगळा सुवर्णाचा भार काढा सगळा सुवर्णाचा भार पारड्यातला काढला काढल्याच्या नंतर ती एक तुळशी दळ भगवंतानं तिच्यावर रुक्मिणीनं तिच्यावरती बुक्का सोडला भगवंताला तो बुक्का लावला भगवंताची परिक्रमा केली आणि ते तुळशीचं पत्र जसं पारड्यात टाकलं माधव झाला बरोबरीचा उठा की चला माधव बरोबरीचा झाला एका तुळशी पत्रानं म्हणून याला काय लागतंय
एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. काय मागतोय हो हा तुळशी दळ पाणी मागतोय. कोणाकडे यानं पाणी मागितलं हो? पुराणातली कथा आहे. पुराणातली कथा सांगत असताना ती कथा एका राजाची आहे. त्याचं नाव आहे रंती भोज. या राजाच्या नगरामध्ये एकदा दुष्काळ आला. दुष्काळानं सगळं नगर जे होतं ते सगळं नगर असं ओसाड पडलं. एकही तण उगवलं नाही त्या नगरामध्ये. सगळ्यांनी नगर सोडलं. राजानं आपला राजकोष रिता केला. तुम्ही म्हणे हे सगळं माझं घ्या आणि कुठे जिथं दुष्काळ नाही त्या ठिकाणी पण सर्वत्र दुष्काळ, पृथ्वीच्या मध्यभागापर्यंत दुष्काळ पसरलेला, काही मिळेना. त्यावेळेला सगळं दान केलं. याला राजा म्हणायचं. सगळं दान केलं रंती देवानं. आणि मग आपली पत्नी, लेक आणि सुनबाई सोबत हे 4 जण निरंतर वनामध्ये वास करण्याकरता गेली. एकही तण कुठेही उगवलं नाही. त्या ठिकाणी कुटी मांडली आणि दिवस किती झाले? 48. 48 दिवस झाले. 48 दिवस अन्न नाही, 48 दिवस पाणी ग्रहण केलं. आता तुम्ही मला काही सांगायला लागला का 48 दिवस कुठं कुणाचा देह राहत असतो का? ही कथा कृतयुगातली. कृतयुगामध्ये प्राण कशात, त्रेतायुगामध्ये कशात, याला वेगळं चिंतन आहे. द्वापार युगात कशात, कलियुगात अन्नात आला. आणि ते 48 दिवसात सोडा. कलियुगात प्राण अन्नमय असताना सुद्धा 13 दिवस जगद्गुरु तुकोबरायांचा प्राण इंद्रायणीच्या तटावरती शिल्लक राहिला. तोंडाला ठेस आला. रामकृष्ण हरी म्हणता म्हणता, विठ्ठल म्हणता म्हणता ठेस तोंडाला आला. पण जोपर्यंत माझ्या वह्या येत नाही तोपर्यंत 13 दिवस निरंतर अन्न नाही का पाणी नाही. 13 दिवस तुकोबरायांचा हे साक्षात आता कलियुगाचं प्रमाण आहे. त्यावेळेला 48 दिवसात राहिला यात नवल नाही. 48 दिवस प्राण रक्षला. आणि 48 दिवस झाल्यानंतर 49व्या दिवशी परमात्म्यानं लीला करायची ठरवली. आणि परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन एका कळशीमध्ये, मग ते भात होता, आणि ती कळशी घेऊन, ते पात्र घेऊन रंती देवाकडे आला. रंती देवा, या ठिकाणावर मी चाललो होतो. या ठिकाणी मानव वस्तीमध्ये तुमचं घर दिसलंय आणि हा प्रसाद घ्या आणि तुम्ही काय करा, ग्रहण करा म्हटला. मग ते म्हणे देवच आलात तुम्ही. ते घेतला प्रसाद. त्या प्रसादाचं वरचं तोंड सोडलं तर तो भात होता. तो भात 4 पात्र ठेवली. आपल्याला, बायकोला, लेकीला आणि सुनेला पात्र ठेवलं. सम सम असणारं वितरण केलं त्या प्रत्येकाच्या पात्रात. आणि भगवंतानं लीला अशी केली की त्या ठिकाणी मग एक चांडाळ आला. चांडाळ त्या ठिकाणी आला आणि सोबत कुत्री घेऊन आला 3. एक चांडाळ आणि त्याच्यासोबत 3 कुत्री घेऊन आला. चांडाळ कुत्री घेऊन आला आणि चांडाळ होणार भवती भिक्षामदेही. तर कोण या ठिकाणी असेल जो कोणी मला अन्न द्यायला तयार आहे का? नाही तर भुकेनं मरून जाईल म्हटला मी. गडगाळा त्याच्या दारामध्ये कुटीच्या बाहेर लोळू लागला. त्यावेळेला लोळणाऱ्या चांडाळात लक्ष गेलं. म्हणे काय पाहिजे? म्हणे काही खाल्लं नाही. म्हणे कित्येक महिने काही खाल्लं नाही. आता जर पोटामध्ये कण गेला नाही तर मरतोच बघा मी राजा म्हटला. त्यावेळेला रंती देवानं आपलं पात्र उचललं. उचललेलं आपलं पात्र त्या 48 दिवसानंतर अन्न मिळालं. पण तरीच त्या चांडाळाच्या पुढे ते पात्र ठेवलं. चांडाळाला सांगितलं तुम्ही नैवेद्य घ्या. तुम्ही खाल्ला आणि मी खाल्ला सारखाच आहे. मग त्याच्यासोबत कुत्री होती. ती कुत्री त्या चांडाळाचा नैवेद्य खाताना भूकू लागली. त्यावेळेला त्या तिघांनी आपली पात्र उचलली आणि 3 कुत्र्यांच्या पुढे ठेवली. आपली पात्र उचलून मग त्या ठिकाणावरनं आणखी भगवंतानं ब्राह्मणाचं वेश रूप धारण केलं. म्हणजे तुम्ही मगाशी मी देऊन गेलेलो होतो, खिचडी खाल्ली का? सांगावं लागलं. म्हणजे खाल्ली. असं मी मगाशी पाणी द्यायला तुम्हाला विसरलो म्हटलं. हे धरा धरा पाणी प्या. आता म्हटले नाही जेवण करता आलं, निदान पाणी पिऊन तरी आपली भूक शमूया. याच्याकरता ते गाडगं भरलेलं पाणी घोट घेणार इतक्यात दुसरा चांडाळ आला आणि तोही गडागडा लोळगू लागला. म्हणजे कुणीतरी अन्न नाही तर नाही, पाणी द्या रे बाबा, पाणी द्या नाही तर मरतो म्हटला. कासावी झालो, कित्येक महिने काही खाल्लं नाही, लोळू गडगडा लागला. म्हणजे काय हवं तुम्हाला? पाणी हवं. पाणी हवं म्हटल्यानंतर ते तसंच गाडगं उचललं. तुमची जोपर्यंत तहान क्षमवत नाही तोपर्यंत तुम्ही प्या. तहान क्षमली की उरलेलं आमच्या पात्रात द्या म्हटला. ही साधना बघितली. त्याच ठिकाणी परमात्मा प्रगट झाला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगवृद्धानिगम्यं वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं. प्रभू परमात्मा सगुण रूपधारी प्रगट झाला. आणि मग कळालं की बाबा पाणी मागण्याकरता आणि अन्न मागण्याकरता आलेला चांडाळ रूपी परमात्मा म्हणजे हाच तो शांताकार लक्ष्मीपती होता. काय मागितलं त्यानं? फक्त पाण्याची आस धरली. म्हणून काय मागतो हा? एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी.
काय हवं याला? फक्त भक्ताकडनं तुळशीदळ आणि पाणी हवं. आणि हा भक्तांचा भाव बघून निर्गुण असणारा परमात्मा हा नावा रूपाला सगुण रूप धारण करून येतो. अभंगाचं शेवटचं चरण.